ओके. ठीक आहे सर, मला आता माझी जर्नी सांगायची होती करिअरची, आणि हां, सिच्युएशन सांगायची होती, एक मिनिटं मला आणि फक्त मला बघू दे. गायडन्स पण. फेसिंग डिफिकल्टी फॉर जॉब स्विचिंग अँड क्लिअरिंग द इंटरव्ह्यूज अँड डाऊट अबाउट माय पास्ट वर्क एक्सपिरियन्स. हां, ठीक आहे. मी तो तुझा रिझ्यूम पण गो थ्रू करतो. तू स्टार्ट कर. ॲक्च्युली मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं आहे. मी 2021 बॅचचा पासआउट आहे. बर. आणि मी म्हणजे ऑफ कॅम्पस थ्रू L&T इन्फोटेकमध्ये जॉईन झालो होतो. ओके. आणि तिथे गेल्यावरती मला सिनियर डेटा इंजिनियरचं पोझिशन मिळाली. अच्छा. पण तिथे ॲक्च्युली मी सपोर्टमध्ये प्रोजेक्ट असाईन झाला होता मला. ओके. आणि सपोर्ट रोल होता तिथे. आणि बेसिकली डेटा डेटा इंजिनिअरिंग रिलेटेड जे प्रोडक्ट होतं त्याच्यावरती सपोर्ट होता. आणि जसं कोडिंग अजिबात नव्हती. काही हे नव्हतं लॉजिकल पार्ट. फक्त डेटा एंट्रीचं सारखं मी तिकीट बनवायचो, एक्सेल शीट भरायचो, पूर्ण दिवस तेच करायचो, न्यूज लेटर बनवायचो वगैरे वगैरे. हम्म. तर ऍक्च्युली तिथे L&T मध्ये 2 वर्षाचा बॉन्ड होता. आणि मी एका वर्षाने मला खूप फ्रस्ट्रेशन झालं. आणि शिफ्टमध्ये काम होतं, आणि जास्त लांब पण होतं लोकेशन. त्यामुळे मी विचार केला की दुसरा कुठे बघून रिझाईन टाकावं ओके. मध्ये. तर मला एक दुसऱ्या कंपनीमध्ये मला ऑफर मिळाली. पण तिथे ॲज अ फ्रेशर जॉईन करायचं होतं मला, कारण ते ॲज अ फ्रेशर घेत होते मला. बर. तर मग तिथे ऑफर मिळाली, मग मी रिझाईन केलं L&T मध्ये. 90 डेजचा नोटीस पिरियड सर्व केला, आणि मला रिलिव्हिंग लेटर मिळाला L&T कडून. पण आता माझी करंट कंपनी आहे, तिथे ॲज अ फ्रेशर जॉईन केलं मी. मग तिथे मी 5 महिन्याचं ट्रेनिंग घेतलंय, स्टायपेंड वरती घेतलंय, सॅलरी बंद झाली माझी. बर. आणि ट्रेनिंग नंतर मी परत 5 महिन्याने ऑनबोर्ड झालो आता करंट कंपनीमध्ये. ओके. तर माझं L&T मध्ये पॅकेज होतं 6.5चं पॅकेज होतं सुरुवातीला. ओके. आणि मी जेव्हा सोडलं तेव्हा 6.9 झालेलं. हम्म. आता करंट कंपनीमध्ये मी 4.3 वरती, म्हणजे मी खाली गेलो पॅकेजमध्ये, पण मला डेव्हलपमेंट मिळत होतं परत असं. तर 4.3 मिळाला त्यांचा. आता करंट कंपनीचं कसं आहे की प्रत्येक वर्षाने कमिटमेंट द्यावं लागतं, बर. की तुम्ही 1 वर्ष थांबणार. हो, हो. 1 वर्ष झालं, ठीक आहे. तर मग कमिटमेंट त्यांचं असं आहे की कमिटमेंट दिले की तुला मग ते असं देणार मग 30% वगैरे, बर. 20%, 30%, डिपेंड्स अपॉन कंपनी परफॉर्मन्स कशी करते. बर. तर मी 4.3चं दिलं होतं ना, आता कमिटमेंट देऊन माझं 5.75 झालेलं आहे. आता परत ती कंपनी, माझं 1 वर्ष झालेलं आहे आता, मग कमिटमेंट मागते, पण आता 20% देते इन्क्रीमेंट. तर मला आता कमिटमेंट द्यायचं नाहीये, कारण आता करंट कंपनीमध्ये पण मी 1 वर्ष झालं इन हाऊस प्रोजेक्ट वरतीच काम करतोय. क्लायंट एवढं काय नव्हतं. इन हाऊस प्रोजेक्टमध्ये ते पण असं डेव्हलपमेंट वगैरे व्यवस्थित नाहीये. PR बरोबर चेक होत नाही, असं बर. स्ट्रिक्टली फॉलो नाही होत. मग मी स्वतःला प्रिपेअर केलं, जावास्क्रिप्ट स्ट्रॉंग केलं, अँग्युलर स्ट्रॉंग केलेलं. हा. परत मी नोड.js पण एक कोर्स घेतला होता. आणि तो कोर्स मी स्वतःहून, म्हणजे APIs वगैरे कसे क्रिएट करायचे, सेल्फ प्रोजेक्ट पण बनवला. ओके. हम्म. तर आता मी इंटरव्ह्यू देतोय, 3-4 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. हम्म. तर म्हणजे इंटरव्ह्यू, म्हणजे पहिलं तर कम्युनिकेशनचा थोडा प्रॉब्लेम येत होता एक्सप्लेन करायला. बर. आता मग आता स्विच करायचंच आहे मला, पण 90 डेजचा इथे पण नोटीस पिरियड आहे, तर ओ माय गॉड. प्रॉब्लेम येतोय. हा, तो प्रॉब्लेम हम्म. आहे मग तुझा मेन. ठीक आहे. बघ, जर तू एखादा इंटरव्ह्यू क्लिअर केलास, ठीक आहे, HR राऊंड पण झाला, तुला ऑफर पण, म्हणजे ऑफर यायच्या आधी मला असं वाटतं का तुझा नोटीस पिरियड कॅन बी इश्यू. ओके. हो. हो. 90 डेज नोटीस पिरियड जर म्हटलं ना, तर आयडियली ज्या कंपनीची पहिली ऑफर भेटते ना आपल्याला, ती कंपनी आपण जॉईनच नाही करत. कारण मीन व्हाईल आपण काउंटर ऑफरसाठी जातो परत, करेक्ट. सो कंपन्यांना असं झालंय आता का मी 90 डेजचा नोटीस पिरियड सांगून शुभमला ऑफर दिली, तर शुभम मला जॉईनच नाही करणार. सो ते काय करणार मग, हम्म. त्यापेक्षा एखाद्याला 1 लाख रुपये जास्त देणार आणि म्हणणार की तू इमिजिएट जॉईन करा आम्हाला. हम्म. करेक्ट. आणि हो. मला सांग बरोबर. की तुझं म्हणजे बॉन्ड वगैरे आहे इथं, करेक्ट, बॉन्ड वगैरे करायला लावतात बरोबर. हो. मग 90 डेज नोटीस बरोबर. पिरियड एवढा ज्युनियर लोकांचा, म्हणजे कारण मला नाही कळत आहे, कारण 1 ते 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे तुला, करेक्ट. हा. 2 वर्ष. नाही नाही, ऍक्च्युली हा, ऍक्च्युली 1 वर्ष L&T मध्ये झालं होतं, आणि इथे 2 वर्ष झालेत मला. ओके.
एक टोटल. काम कर हा. बरं का, तुझ्या रिझ्यूम मध्ये ना, हा तू लिहिलंयस 3 इयर्स एक्सपिरियन्स. ओके. हा. तू हा. आयोनिक वर काम केलंयस, टाईपस्क्रिप्ट, जावास्क्रिप्ट, नोड जेएस. ओके. हा. बरं ठीक आहे. बट मला सांग, तुझी कंपनी सोडेन का तुला 90 डेजच्या आधी? सोडेल. विकत घ्यावं लागेल नोटीस पिरियड. मग तसं तू कंपनीला सांगू शकतो का, मी इमिजिएट जॉईन करू शकतो विदिन 1 मंथ समथिंग, बट बाय आउट करायला लागेल नोटीस पिरियड माझा, मी रेडी आहे म्हणून, असं. करेक्ट. हम्म. कारण मग तुला हम्म. त्यांना पटवावं लागेल रे, नाहीतर मग काय होईल ना, हम्म. ऑफर तुला भेटणारच नाही असं होईल शेवटपर्यंत. मग तुला ऍट द एंड काय करायला लागेल, तुला रिझाईन करून ठेवावं लागेल आणि मग जॉब शोधावा लागेल. हम्म. खूप लोक तेच करतात. हो. अ, कारण तूच बघ ना यार, जर तुला 90 डेज बरोबर. तुला कॉलच नाही येणार, तर मग तू करणार काय? सो हम्म. बऱ्याचशांना, म्हणजे मी सांगितलंय ऑलरेडी बऱ्याचशांना, की असं पण करू शकता, बट रिस्क असते रे शेवटी. रिस्क म्हणजे तू किती कॉन्फिडेंट आहे तुझ्यावर आहे, की मी 3 महिन्यात एक तरी ऑफर काढू शकतो, असं. हम्म. हम्म. तो इश्यू आहे. बाकी ठीक आहे. आणि हम्म. इंटरव्ह्यूचं मला सांग, तू 4 इंटरव्ह्यू दिलेस आतापर्यंत, करेक्ट? किती क्लिअर झालेले हो. त्या? नाही, क्लिअर नाही झाले. अ, ओके. एक तर माझा पहिला होता तो मी अचानक ज्या दिवशी कॉल आला त्या दिवशी ठेवला, मग मी मोबाईल वरती दिला ओ. कुठेतरी जाऊन. बरं. अ, हा, दुसरा आयोनिक वरती होता. आयोनिक वरती ते त्यामुळे ते माझं जरा आयोनिकचं एवढं म्हणजे ऍप स्टोअर वरती कसं बिल्ड हे डिप्लॉय करायचं ते त्याच्यावरती थोडं प्रॉब्लेम झाला होता. बरं. बाकीचं फुल स्टॅक नोड जेएसचं दिलं पण नोड जेएसचे जरा ट्रिकी क्वेश्चन वरती तिथे अडकलो होतो मी फुल हम्म. स्टॅक मध्ये. बरं. अ, हा. तर तुला क्वेश्चन हा. माहिती पडलेत का, की हे क्वेश्चन तुला नाही येते याचा आन्सर, असं? म्हणजे समजा तू 4 इंटरव्ह्यू दिलेस, करेक्ट? हा. 4 इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी तुला जवळपास समजा अंदाजे 30 क्वेश्चन विचारलेत, करेक्ट? हा. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये हा. सात आठ क्वेश्चन आपण कन्सिडर करू. सो तुला त्यांनी हम्म. 30 क्वेश्चन विचारले 4 इंटरव्ह्यू मध्ये. तुला काय वाटतं, किती क्वेश्चनचं आन्सर दिलं असेल तू 30 मधनं? 30 मधनं मी 22-23 क्वेश्चन तर दिलेच असतील. ओके. आणि जे मेन म्हणजे क्वेश्चन त्यांना जे एक्सपेक्टेड होतं, 7-8 क्वेश्चन्स, त्यात तू नाही देऊ शकला. म्हणजे जसं आता आयोनिक वर जर काम करतोयस, करेक्ट, तर तुला ते बिल्ड बनवून ऍप स्टोअरला कसं टाकायचं ते माहिती पाहिजे. ठीक आहे, इव्हन तुझा हो. एक्सपिरियन्स हो. कमी आहे, बट तू जर थोडंसं ब्रशअप केलं त्यावर, किंवा काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, करेक्ट, तर ते आय थिंक हम्म. मला असं वाटतं का तुला तिथं हेल्प होईल, म्हणजे जर तू त्याचा अभ्यास करशील व्यवस्थित तर एकदा. हम्म. हा. आणि ओके. राहिली गोष्ट कम्युनिकेशनची, तुला प्रॅक्टिस करायला लागेल रे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता समजा एक सिम्पल आहे, माझा कुठला पण एक व्हिडिओ पकड युट्यूब इंटरव्ह्यूचा, माझा कुठला कोणाचा पण, ठीक आहे, मी कॅन्डिडेटला क्वेश्चन विचारतो, करेक्ट, तेव्हा तो व्हिडिओ हा. पॉज कर आणि ट्राय टू गिव्ह आन्सर. तू स्वतःला आन्सर दे. समजा मी विचारलं की हम्म. JavaScript मध्ये किती टाईपचे व्हेरिएबल्स आहेत, जर मी हा क्वेश्चन तुला विचारला, तर तू काय आन्सर करशील त्याचं? मी का म्हणतो हे, हम्म. जर रॅन्डम क्वेश्चन्स आलेत ना, आणि जर तू प्रिपेअर नसशील, तर मग फंबल होतं आन्सर करताना. बट जर तू हम्म. प्रिपेअर असशील थोडंफार, तुला माहिती आहे की मी असं असं आन्सर देईल बाबा या क्वेश्चनचं, बरोबर, तर तू फ्लोमध्ये राहशील. तर तो ना आन्सर जर फ्लोमध्ये निघाला ना, तर समोर त्याला कॉन्फिडंट येतो की नाही, हा बरोबर सांगतो यार. इव्हन थोडंसं चुकीचं पण असेल ना, तर तू फ्लोमध्ये सांग. जर तू म्हणशील हम्म. हा जावा मध्ये आहे, व्हेरिएबल्स आहेत, मग मी हा आहे, तो आहे, बाकीचं मला आठवत नाही, करेक्ट, मग काय होतं ना, थोडंसं निगेटिव्ह इम्प्रेशन जातं. सो म्हणून बरोबर. जर तू आता इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करतोच आहेस ना, एक नोटबुक घे, ठीक आहे. इंटरव्ह्यूमध्ये मी जे ही क्वेश्चन विचारतो, किंवा तुला जे क्वेश्चन विचारले गेलेत ना, त्याचे आन्सर लिही. समजा मी तुला विचारलं क्लोजर्स, मग काय कर, क्लोजर्स एक हेडिंग दे वरती की व्हॉट इज क्लोजर. समोरच्याने जर तुला क्लोजर विचारलं, तर तू त्याचं आन्सर काय करणार, तू लिहून ठेव. ठीक आहे. आणि नेक्स्ट हम्म. टाइम पण जर कोणी क्वेश्चन विचारला ना, तर तेवढंच सांग त्याला. जेवढं तुला माहिती आहे ना, तेवढंच सांगायचं, की बा मला एवढं माहिती आहे, दिस इज क्लोजर, आणि याचा वापर असा असा होतो. आणि अजून व्हॉट, हाऊ आणि व्हाय हे क्लिअर पाहिजे. ठीक आहे. व्हॉट म्हणजे काय, क्लोजर काय आहे, ठीक आहे, कसं वापरायचं, हाऊ कसं वापरायचं, आणि का. आता सर नॉर्मल फंक्शन्स आहेत आपल्याकडे, करेक्ट, तू फंक्शन म्हणू शकतोस, फंक्शन शुभम, फंक्शन वरनं काहीतरी रिटर्न येईल, शुभम तुझं सरनेम रिटर्न येईल. मग क्लोजरची काय गरज आहे नेमकी, करेक्ट. तर तुझे जे आन्सर्स आहेत ना, ते असं डिवाइड कर. तुला क्वेश्चन विचारलं की जावास्क्रिप्ट काय आहे, मग तू सांगायचं की जावास्क्रिप्ट असं असं आहे, मग ठीक आहे. मग हाऊ, मग वापरतो कसं, आणि व्हाय, जावास्क्रिप्ट का वापरतो,
हे तीन गोष्टी क्लिअर केल्यास ना, जर तू आन्सर अशा स्टेपमध्ये देत गेलास ना, तर खूप हेल्प होते बरं का तुला. आणि मी हे हम्म. फॉलो करायचो. आता मला ऑलमोस्ट 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे. माझ्या आतापर्यंत 5 कंपन्या मी स्विच केल्यात. सो ओके. मला आन्सर कसं करायचं तेवढं तरी कळालंय. आणि मी खूप हा. इंटरेस्ट घेतो ना, त्यामुळे मला आयडिया येऊन जाते की समोरच्याला एक्सपेक्टेड आन्सर कसं गेलं पाहिजे. सो मग तू काय कर. हो. आता मी जर समजा तुला क्लोजर विचारला, तर तू काय करणार, त्याला डिवाइड करणार. व्हॉट, हाऊ आणि व्हाय मध्ये, करेक्ट. ते लिही. समजा तुला कळालं की मला क्लोजरचे 5 पॉईंट एक्सप्लेन करायचे राहतात प्रत्येक वेळेस, बरोबर. मग तू जेव्हा प्रिपरेशन हो. करशील ना, तर तू काहीच नको वाचू, फक्त तुझी नोटबुक वाच. की बाबा हे माझं हे म्हणजे कॉपी तुझ्यासाठी डायरेक्ट असं समज. तुझा आता इंटरव्ह्यू हो. गाईड, तू तेवढंच वाचायचं प्रत्येक वेळेस. आणि लक्षात ठेवायचं की मला क्लोजरसाठी 5 पॉईंट सांगायचे. 5 मधनं समजा तू तीन हम्म. सांगितलेत, मग तुला समजेल की यार मी 2 पॉईंट मिस करतोय अजून पण, म्हणजे इम्पॉर्टंट असू शकतात. मग तू इंटर झाल्यानंतर ते परत बघायचे की दुसरे 2 पॉईंट कोणते मिस केलेस तू, करेक्ट. तर मग त्याचा पण थोडा अभ्यास करायचा, की मग नेक्स्ट टाइम ट्राय करायचं की पाचीचे पाची पॉईंट आन्सर करायचे. मग काय होईल ना, असं समजा मी धिस विचारलं, व्हॉट इज धिस, तुला असं कळन की धिस मध्ये मला 6 पॉईंट सांगायचे आहेत. मग आपण काय करायचं, म्हणजे मी आयडियली काय करायचो, बोटावर म्हणजे इंटरव्ह्यू तर स्क्रीन नाही दिसत, पण बोट असं लावायचो 1 2 3 4 5 6. आणि लक्षात ठेवायचं की मी 6 पॉईंट सांगायचे मला धिस रिलेटेड, मी चार झालेत. मी ट्राय करायचो की आठवायचं की बा मला हे चार तर म्हणजे एवढं तर मला आठवतंय, अजून काहीतरी आहे, बट मी रिमेंबर नाही करू शकत आहे. करेक्ट. म्हणजे कसं वाटतं ना की ठीक आहे आणि केलाय अभ्यास, याला माहिती पण आहे, बट थोडंसं येत नाहीये सध्या. म्हणजे थोडंसं ना पॉझिटिव्ह हम्म. झालं पाहिजे, असं नको की मला आठवतच नाहीये, मी वाचलेलं कधीतरी, असं नको जायला इम्प्रेशन. हम्म. सो ते बरोबर. कर. हे बघ, तू व्हॉट, हाऊ, व्हाय, ठीक आहे, हे झालं. देन नोटबुकमध्ये आन्सर लिहायचं, पॉईंट्स वाईज लिहायचे की मला हे 5 पॉईंट एक्सप्लेन करायचे. आणि मी तुला ना स्क्रीन शेअर करतो आणि तुला 2 वेबसाईट सांगतो, त्या पण बघ एकदा. ओके. एंटायर स्क्रीन शेअर. मी मोबाईलच्या हॉटस्पॉटवर लॉग इन केलंय रे, माहिती नाही ते चालेल की नाही. हा, चालेल. दिसते मला स्क्रीन. दिसतंय ना. हां ठीक आहे. हा. जावास्क्रिप्ट इन्फो. मे बी तुला माहिती असेल ही वेबसाईट, ठीक आहे. मी ना ही वेबसाईट खूप लोकांना रिकमेंड करतो. जर ब्रशअप हो. करायचं असेल ना जावास्क्रिप्ट प्रॉपरली, सो ही वेबसाईट खूप भारी हा. आहे. हे बघ, तुला हॅलो वर्ल्ड पासून म्हणजे तू एक एक चॅप्टर हे जे आहे ना असं, हे समजा तू आज डिसाईड केलं की मला एवढे टॉपिक आज कव्हर करायचे आहेत, ठीक आहे. एवढे हम्म. टॉपिक आज आज मध्ये संडे मध्ये तू एवढं कव्हर कर, तुझं बघ किती कव्हर होणार आहे. कोड काय असतो, युस्टिक कधी वापरायचा, कारण हा युस्टिक हा जो क्वेश्चन आहे ना, युजली नाही विचारत. बट कधीतरी एखादा असा असतो की तो विचारून टाकतो, मग आपल्याला आठवत नाही तेव्हा. करेक्ट. हो. हे झालं. हो. त्याच्यानंतर मी हे लॉजिकल ऑपरेटर पण बऱ्याचदा विचारतो. हे पण विचारतो मी, डबल कोलेशन काय असतं, नलिश कोलेजन का वापरतो. मग ॲरो हम्म. तुला माहिती पाहिजे की काय आहे, मग ॲरो फंक्शन का बनवतो, त्याचं यूज केस काय आहे. करेक्ट. ते झाल्यानंतर मग तू इकडे ये आणि पॉलिफिल्स वाच. एक्झॅक्ट पॉलिफिल्स काय ओके. असतं, म्हणजे मिनिंग काय पॉलिफिल्सचं. करेक्ट. असं एक एक गोष्ट हो. वाचत गेलास ना, हे टॉपिक वाईज हे बघ, एकदम क्लिअर आहे, सिम्पल आहे. आणि म्हणजे इझिली क्लिअर होईल. आपण जाऊ एक एक स्टेप, ठीक आहे. तुझं इंट्रोडक्शन सोडून दे, हे ठीक आहे, काही हे गरज नाही, पण जावाचे फंडामेंटल्स क्लिअर पाहिजे तुझ्या आधी हे. मग कोड क्वालिटी ठीक आहे, मग ऑब्जेक्टचे बेसिक. आता दिस आला, जसं मी तुला विचारलं दिस काय आहे, मग न्यू की हम्म. काय असतो, मग सिंगल. हे बघ, हे चेनिंग ऑपरेटर बघितलं असेल तू, करेक्ट. हो. करेक्ट. चेनिंग ऑपरेटर कधी वापरतो आपण, का वापरतो, म्हणजे रिझन काय त्यात. हम्म. म्हणजे असं मला म्हणायचं आहे की तू प्रॅक्टिकल आन्सर देशील ना, तर समोरच्याला ना हम्म. थोडंसं असं फील होतं की नाही बाबा याने खरंच काम केलंय. आणि जर तू हम्म. नुसतं रटलेले आन्सर देशील ना, की बाबा एखादा व्हेरिएबल ऍक्सेसिबल नसेल तर मी तेव्हा वापरेन, असं जर सांगितलं ना, तर समोरच्याला कॉन्फिडेंट नाही येत. बट तू सांगितलं की ठीक हम्म. आहे, माझ्याकडे एक ऑब्जेक्ट होता, माझ्या करंट प्रोजेक्टमध्ये मी वापरला आहे, मी तुला सांगतो एक्झाम्पलवरून. आता बघ, इथे हम्म. एक्झाम्पल दिलं या लोकांनी, बट तू कसं सांगू शकतो. आता समजा तुझ्याकडे हा एक युजर ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. तर त्यांना सांगू शकतो की ओके. माझ्या 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 करंट प्रोजेक्टमध्ये पण अशी एक सिच्युएशन आलेली, की माझ्याकडे एक ऑब्जेक्ट असायचा, त्यातनं मी व्हॅल्यू गेट करायचो. करेक्ट. बट ती व्हॅल्यू हा. काहीतरी डिपेंड अपॉन सिच्युएशन, म्हणजे काहीतरी ऍक्शनवर त्याच व्हॅल्यू यायच्या, म्हणजे युजरमध्ये ऍड्रेस येणार कधीतरी माहितीनंतर, ठीक आहे. मग काय हम्म. करायचं, मी ट्राय करायचो, म्हणजे कोणीतरी युजरने काय केलेलं की युजर डॉट ऍड्रेस ट्राय करायचा तो. करेक्ट. बट आता तुझ्या युजरच्या ऑब्जेक्टमध्ये आहे का ऍड्रेस, ऍड्रेस नाही, स्ट्रीट नाही. करेक्ट. हा. मग एरर देणार तुला. मग तू काय करणार, त्या युजरला सांगणार की इथं युजर नंतर एक क्वेश्चन मार्क मारणार. जर हम्म. युजरच्या आत जर ऍड्रेस असेल तरच स्ट्रीट चेक कर, नाहीतर नको करू. हे बघ खाली, हम्म. हे बघ इथं दिलंय. असं हँडल करायच्या आधी आपण, युजरच्या आत जर हे असेल तर हे दे, नाहीतर मग अनडिफाईन रिटर्न कर. हे तुझं झालं टर्नरी ऑपरेटर. करेक्ट.
करता आपण काय करतो, कुठे गेला कोलिजन, हा हे बघ. आता जर मी हे रन केलं ना तर तुला एरर नाही येणार. याचं मिनिंग आता आपण दोन्ही दाखवतो मी तुला. मध्ये जाऊ, क्लिअर. आणि कधी पण जर जावास्क्रिप्ट खेळायचं असेल ना, तर कधी पण हा. तेच आहे, हे ओपन करायचं इथं खाली, इथं पेस्ट करायचं डायरेक्ट. ठीक आहे. हम्म. आता आपण काय केलं की युजर ऑब्जेक्ट बनवला. ठीक आहे. आता मी काय हम्म. करतो, स्ट्रीट रन हे रीड करायचा प्रयत्न करतो. मला बघ एरर काय आला, अनडिफाईन आला करेक्ट. बट मला एरर नाही हा. आली बरं का. हा. एरर यायला पाहिजे होता मला करेक्ट. आता ह्या एक्झाम्पल मध्ये बघ, इथे एरर आला असता मला. हा बघ, आता जर मी हे ट्राय करेन ना तर मला एरर येईल. हम्म. नाही करू देणार तो. हे बघ, हा. हा डिफरन्स आहे. मग तुला ना म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ना प्रॅक्टिकल वेनी समजावल्या गेल्या पाहिजे. असं नको की बाबा, हम्म. आता जसं तू हे एक्झाम्पल बघितलंस, आता जर कोणी दुसरा असतं त्याने काय केलं असतं, हा युजर ऑब्जेक्ट आहे, त्यात मी ह्या व्हॅल्यू ट्राय करतोय बट एरर येतो मला. बट काय येतो ते माहिती पाहिजे, आणि त्याला रिझॉल्व कसं करणार ते माहिती पाहिजे. तेव्हा जाऊन हा तुझा, हे तुझं प्रॉपर झालं मग, म्हणजे याचा अभ्यास झाला तुझा, मला असं म्हणायचं. आणि हे खाली काय करतात ना, खाली समरी पण देतात. कुठे गेली समरी, हे बघ हे समरी. सो तुला समरी पण वाचून तुला एक हम्म. कळतं की बाबा ह्या डॉक्युमेंट मध्ये नेमकं हायलाइटेड काय होतं. कळालं का. हे म्हणजे हम्म. असा अभ्यास कर, म्हणजे तुला ना थोडंसं म्हणजे फील येईल का मी काहीतरी करतोय वेगळं व्यवस्थित. ट्रॅडिशनल अभ्यास केलास ना तर हा. अभ्यास होईल बट प्रॉब्लेम येईल. ठीक आहे. जसं आता बरोबर. आपण बोललो बघ, हम्म. फंडामेंटल झालं तुझं, ऑब्जेक्टिव्ह झालं, ऑब्जेक्ट झालं, जसं डेटा टाईप आहे. डेटा टाईप मध्ये आता समजा ॲरेच्या मेथड्स आहेत करेक्ट. आता मी बऱ्याचदा काय हम्म. विचारतो, माझ्याकडे एक ॲरे आहे समजा. आता माझ्याकडे इथं ॲरेच आहेत, ऑब्जेक्टचा ॲरे नाही कुठं. समजा मला ना आता तुला कसं एक्सप्लेन करू, एक ऑब्जेक्ट आहे का इथं, बघू आपण ऑब्जेक्ट असेल तर. हा बघ हा आहे. आता मला काय हवंय ना, म्हणजे मी कधी कधी काय विचारतो की मला फक्त ह्या युजरचा ऑब्जेक्ट आहे ना ज्याच्यामध्ये ओ असल, फक्त ओ. ठीक आहे. नेम मध्ये हम्म. तो मला द्या, बाकीचं नका देऊ. ठीक आहे. तर मग ठीक. तुला जर मी हा क्वेश्चन आता विचारला की मला ह्या युजरच्या ऑब्जेक्ट मधनं मला फक्त ओ वाले पाहिजेत, तर तू काय करणार, नेमकं लिहिणार काय, कोड काय लिहिणार. करेक्ट. तर मग हे हा. हा. ॲरेच्या मेथड ज्या आहेत ना त्या एकदा व्यवस्थित अभ्यास कर, आणि त्यांचे यूज केस हम्म. घे की नेमक्या हे कधी वापरायचं आपण. ठीक आहे. हा माझा ऑब्जेक्ट झाला. आता तर मी काय करणार, युजर्स डॉट फिल्टर. आता मला एक इलिमेंट भेटेल कारण हा कॉलबॅक घेतो. हा. आपण काय करणार आता इथं, रिटर्न, रिटर्न यल, डॉट नेम. इन्क्लूड्स टाकतो सध्या मी. ठीक आहे. हम्म. ठीक आहे. बघ ओ, आता काय झालं, फक्त जॉन आले असतील बघ. कळालं का. हो. हे बघ हा. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे बरोबर. आता म्हणजे हम्म. मी थोडं थोडं तुला एक्सप्लेन करत गेलो करेक्ट, तर तुला थोडं हिंट हा. मिळालं. तर अशा गोष्टी ना ट्राय कर. हम्म. म्हणजे असं मी काय म्हणतोय ना, प्रॅक्टिकल वेने जर अभ्यास केला ना तर थोडं इझी होतं रे आन्सर द्यायला. आणि तू सिंटॅक्स विसरत नाहीस, मेन गोष्ट ती आहे. हो. आणि जर तू बरोबर. सिंपल सिंपल सिंटॅक्स विसरलास ना तर थोडं निगेटिव्ह इम्प्रेशन जातो. करेक्ट. हे जे, हा. बरोबर झालं होतं असं मला इंटरव्ह्यू. येस येस येस. अरे मी त्यासाठी माझं जे ई बुक्स आहेत ना, ई बुक्स मी त्यासाठीच म्हणजे रिझन तेच आहे त्यांचं, की तुम्ही हे ई बुक्स हा. आणि अभ्यास करा, तुमचं ऍटलिस्ट सिंटॅक्स विथ कन्सेप्ट क्लिअर होईल. म्हणजे माझा मोठा तोच होता रे, कारण मी स्वतः, मला 10 वर्ष हम्म. मी अजून आतापर्यंत 60-70 इंटरव्ह्यू दिले असतील. आणि माझा रेशो असा असायचा की मी मिनिमम 90 to 95 क्लिअर इंटरव्ह्यू करतो. मला जर तू आज रोजी पण इंटरव्ह्यू द्यायला लावलास ना, मी क्लिअर करून टाकेन. एवढा मी अभ्यास करून ठेवतो माझा. हम्म. सो अभ्यास असा ओके. पाहिजे ना की तुला वारंवार गोष्टी नको विचारायला पाहिजे. आणि आता मी इंटरव्ह्यू घेतो ना तर मी पण म्हणजे आता आज रोजी माझं पण सगळं क्लिअर आहे. जसं मी फिल्टरचा सिंटॅक्स डायरेक्ट लिहिला करेक्ट, कारण मी विचारत असतो ना सगळ्यांना क्वेश्चन्स. सो मग माझा पण अभ्यास होत हम्म. असतो. आता बघ हा एक हे आहे. ठीक आहे. आता डुप्लिकेट्स तुला काढायचे आहेत करेक्ट. हा. तर हा सेट ऑपरेटर काय करतो एक्झॅक्ट, हा ॲरे घेतो आणि हे मग हे नेमकं हे स्प्रेड का केलंय. म्हणजे सेट ऑपरेटर, आता समजा मी तुला विचारलं असतं की व्हॉट इज सेट ऑपरेटर करेक्ट, तर तुला हा.
आता सांगता आलं पाहिजे होतं की सेट ऑपरेटर का वापरतो आपण. असं नाही तू सांगणार की मी डुप्लिकेट सारे काढण्यासाठी सेट ऑपरेटर वापरेन. ठीक आहे, तसं नाही सांगता येणार तुला. बट तुला आधी सेट एक्सप्लेन करावं लागेल आणि सेटची यूज केस सांगायला लागेल. म्हणजे काय, तुझं व्हॉट झालं, व्हॉट इज सेट. ठीक आहे. हाऊ असं हम्म, वापरायचं. ठीक आहे, आणि का वापरायचं. ठीक आहे, आता आपण हे हम्म, रन करू खाली. हे बघ, आणि डुप्लिकेट्स काढले. ठीक आहे, तुझं 6 दोनदा होतं, एकदा काढलं त्यांनी. तर हे असं एकदा अभ्यास करशील ना तर थोडं सोपं जाईल तुला अभ्यास करायला. आणि आन्सर द्यायला पण हम्म. सोपं जातं रे. म्हणजे तुला माहिती असतं की मला एवढंच एक्सप्लेन करायचं बाबा, मी एवढं वाचलंय. समोरच्याने जर तुला हम्म. विचारलं की नाही बाबा तू चुकीचं सांगतो, तरी पण सांग नाही मला तर हेच वाचलंय, मला हेच माहिती आहे. ठीक आहे बरोबर. ना. म्हणजे हे वेबसाईट ना थोडं व्यवस्थित एकदा अभ्यास कर शुभम. आय थिंक मला असं वाटतं ना तुझं प्रिपरेशन, तू म्हणतोस की मी झालेलं आहे बऱ्यापैकी जावास्क्रिप्ट वगैरे. बट ब्रशअप करून हा, घ्यायचा. ठीक आहे. आणि हा, हे बघ, आता हे प्रोटोटाइप इनहेरिटन्स हा क्वेश्चन ना खूप विचारला जातो की बाबा अंडरस्कोर अंडरस्कोर प्रोटोचं मिनिंग काय आहे, का वापरतो, कधी वापरायचा. करेक्ट. तू हो, जर एखाद्या युजरच्या ऑब्जेक्टच्या आत ऍड्रेस टाकतो. करेक्ट, तुझ्याकडे युजर ऑब्जेक्ट आहे जसं आपण आधी रन केलं होतं एक. करेक्ट. सो आता जर तू हा, युजर डॉट स्ट्रीट टाकतोय तर त्याचं मिनिंग काय आहे, काय आहे एक्झॅक्ट, का वापरतोय आपण, म्हणजे याचं मिनिंग काय आहे, हे कधी वापरलं जातं, आणि काय होतं. म्हणजे सेम तेच, व्हॉट, हाऊ आणि वाय. जर तू हे एक्सप्लेन कर, तू स्वतःला एक्सप्लेन कर आधी. म्हणजे ठीक आहे इंटरव्ह्यूचं ठीक आहे, तू भलेही 2 वीक इंटरव्ह्यू नको देऊस. बट तू हा. क्लिअर राहा की बाबा मला जर हे विचारलं तर मी एवढं सांगणार. हवं तर मी तुला अजून ओके. हेल्प करेन जेव्हा तू इंटरव्ह्यू वगैरे प्रिपेअर कर, म्हणजे अभ्यास कर. मी तुला अजून हम्म, हेल्प करतो. तुला आपण करू हम्म. व्यवस्थित. ठीक आहे. आता आपण जाऊ नेक्स्ट. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. हा म्हणजे हे तर तुला मे बी आय थिंक माहिती असेल, ग्लोबल ऑब्जेक्ट वगैरे, रिकर्सन, हा, रेस्ट ऑपरेटर, स्प्रेड ऑपरेटर. करेक्ट. क्लोजर आहे बघ, क्लोजर आलं तुझं, व्हेअर कीवर्ड हा. आलं, सेट टाइम आउट, सेट इंटरवल, आणि इव्हेंट लूप पण वाच बरं का. ठीक आहे. हो, आता इव्हेंट लूप पण माहिती आहे. हा, येस येस, आता खाली जाऊ आपण. ठीक आहे, हे प्रॉमिस रिलेटेड झालं. ठीक आहे. हा, मॉड्यूल्स वगैरे. ठीक आहे, म्हणजे इथं तुझं बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल. मग हे इव्हेंट डेलिगेशन वगैरे विचारलं जातं. म्हणजे हा, बबलिंग कॅप्चरिंग काय आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर हा. तुला जर एखाद्याने सांगितलं की बा मी सर्च केल्यानंतर मला एंटर केल्यावर माझं सर्च झालं पाहिजे, तर तू काय करणार. मग हे की डाऊन इव्हेंट असतात, की प्रेस इव्हेंट असतात. मग त्या कशा वापरायच्या, त्याला रजिस्टर कसं करायचं डॉम सोबत. त्याच्यानंतर हे फॉर्म्स वगैरे ठीक आहे, फॉर्मचं काही गरज नाही जावास्क्रिप्टचं. बट जर माहिती पाहिजे फोकस काय असतं, हम्म, फोकस वर्सेस ब्लर काय आहे, की म्हणजे एक्झॅक्ट फोकस, म्हणजे जर एखादं तू फंक्शन लिहिलंय ते फोकसवर रन व्हायला पाहिजे, बट ते ब्लरवर रन होते, तर मग मिनिंग काय, दोघांचा डिफरन्स काय आहे. एकाला मी ओके. विचारलं होतं की जर तुला कॉपी पेस्टचं जर बनवायचं असेल तर तू कसं बनवणार. किंवा मला आता हा टेक्स्ट आहे इनपुट बॉक्समध्ये, आम्हाला कॉपी पेस्टचं एक फंक्शनलिटी बनवायची. बटनला क्लिक केलं का ते कॉपी व्हायला पाहिजे, आणि दुसरं बटन दिलं होतं तिथं पेस्ट व्हायला पाहिजे, अलर्ट यामध्ये यायला पाहिजे असं. तर ते तू कसं करणार. नंतर हे स्क्रिप्ट असतात बघ. आपलं जेव्हा डाउनलोड होतं ना तेव्हा स्क्रिप्ट लोड, हा, दाखवतो तुला याच्यामध्येच. हेड सेक्शनच्या आत स्क्रिप्ट असतात आपल्या इथं, रिलोड करून तुला दाखवतो. तर त्यांच्यामध्ये ना असिंक आणि हे असतं. हे बघ ह्या स्क्रिप्ट रन हे होत आहेत ना. हे बघ, यांनी हा, असिंक दिलंय इथं. करेक्ट. तर हा. याचं मिनिंग काय आहे, असिंक का लिहिलंय. तर हे याचं मिनिंग हे इथं आहे, असिंक आणि डिफर. मग हे तुला माहिती पाहिजे की स्क्रिप्ट तू ब्राउझरमध्ये लोड कशा करतोस. तू HTML आधी लोड करणार, CSS आधी लोड करणार, का जावास्क्रिप्ट करणार. करेक्ट. हम्म, त्याच्यानंतर तुला स्टाईल जर लोड करायची तर तू स्टाईल कधी पण लोड करू शकतो का, असं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात रे. बट हे कसं आहे ना माहिती आहे का, एकदा तू वाचलंस ना म्हणजे तू क्लिअर झालास की बाबा हे असं आहे आणि हे असंच मी सांगणार. मग तुला गरजच नाहीये कोणाची. मी पण तुला म्हणजे जर सांगितलं की नाही तू असंच आन्सर दे शुभम नंतर, बट तुला माहिती आहे बाबा मी इथनं वाचलंय आणि याचं आन्सर एक्सपेक्टेड असंच आहे. आणि तुझे एक्झाम्पल वगैरे पण तसंच सांगायचं. मी तुला ही ओके. चॅटमध्ये पाठवतो बघ. ठीक आहे ना. आणि अजून जर तुला डेप्थ मध्ये वाचायचं असेल ना, MDN म्हणून आहे. तू अँग्युलर साठी प्रिपेअर करतोयस का रिॲक्ट साठी. अँग्युलर सर, अँग्युलर. बरं ठीक आहे. आज सेम आता मी तुला ना अँग्युलरचं पण सांगतो 1-2 मिनिटात. मला नाही आणि ही बघ, ही दुसरी एक अजून आहे हा, MDN म्हणून. तू इथं पण हा, सर्च करू शकतो. माहिती असेल मे बी तुला हे. हो. अरे मेथड्स टाकू आपण. हम्म, ठीक आहे, आता अरेच्या तर सगळ्या मेथड दाखवेन तुला तो इथं हम्म. साईडला.
मग तुला यातनं जेवढ्या पण माहिती असतील ना तेवढं प्रिपेअर कर, की आता ॲरेचं ऍड मेथड कधी वापरायची, कॉन्कॅट मिनिंग काय आहे. म्हणजे एकदा ब्रशअप कर की बाबा आता काय असतं रे. बघ मी बऱ्याचदा विचारतो ना लोकांना, तर मला काय सांगतात, रिड्यूस, फिल्टर, सम, हम्म. या पाच सहा सांगतात. हे क्वचित सांगतात की फ्लॅट मॅप, मॅप असा पण आहेत, फ्लॅट आहे, फ्लॅट मॅप आहे, फॉर इच आहे. बाकी बरेचसे लोक एकदम सिम्पल सिम्पल हे मॅप तर सांगतात, सगळे पुश पॉप सांगतात. बट हे जे आहेत ना, हम्म. हे रिव्हर्स आहे, शिफ्ट आहे, स्लाइस आहे, हे लोक लवकर नाही सांगत. तर तू ना हे ॲरेच्या मेथड्स प्रॉपर करीत ना. आणि एक्झाम्पल पण बरं का, आता समजा फ्लॅट मॅपचं यूज केस काय आहे. करेक्ट. आता जर मी, ठीक आहे, मी तुला नेक्स्ट टाइम हा क्वेश्चन डेफिनेटली विचारेन, जर तू मॉक इंटरव्ह्यू घेशील तेव्हा. ठीक आहे, तर फ्लॅट मॅप का वापरतो, एक्झॅक्ट त्याचं मिनिंग काय आहे. जर तुझ्याकडे मॅप आहे, ठीक आहे, ॲरे डॉट मॅप हम्म. आहे, बरोबर, फ्लॅट पण आहे, हा. बट मग फ्लॅट मॅपचा वापर काय, असं. करेक्ट. ओके ओके. नंतर हा. ॲरे डॉट फाइंड आहे तुझ्याकडे, ॲरे डॉट फिल्टर आहे तुझ्याकडे, मग दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. असं जसं मग कसं आहे रे, म्हणजे आन्सर द्यायची हा. स्टाईल तुझी ना कन्सिस्टंट पाहिजे, मला असं म्हणायचं. ते कधी नको हा. चुक. हा. बघू आपण, मी तुला ना एक एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल दाखवतो आता एक. मी माहिती का यासाठी ना उलट हे पण चालू करणार आहे, म्हणजे मी सध्या हे चालू केलंय का, आन्सर कसं द्यायचं ना, तर मी त्याचं एक हे चालू करणार आहे, एक्सप्लेन करायला. ठीक आहे, आपण इथपर्यंत आलेलो. करेक्ट. युजर्स कुठे हा. आहेत आपले? हा, हे युजर्स. ठीक आहे, हे फिल्टर मारलेलं आपण, बरोबर. आता बघू, ॲरे डॉट फाइंड जर केलं ना, तर तो फक्त एकच देईन मला. हा काय हा. करतो, फर्स्ट रिटर्न करतो बघ. जो कोणी असेल ना फर्स्ट, आता त्याच्यानं बघ, त्यांनी वन रिटर्न केला ना. हा बघ, हा डिफरन्स आहे फाइंड आणि फिल्टर मध्ये. फिल्टर काय करतं, एक्झॅक्ट जितके पण मॅचिंग असतील ना सगळे रिटर्न करेल, बट फाइंड तुला फर्स्ट एलिमेंट रिटर्न करेन फक्त. आता जर मला वरच्या ह्याच्यातनं फर्स्ट घ्यायचा असता, तर मी असं केलं असतं मग. करेक्ट. हे बघा, हा. फिल्टर मधनं मला झिरोथ एलिमेंट काढायला लागला असता असं, बरोबर. बट मला फाइंड हम्म. टू असं भेटतं. ठीक आहे ना. आता बघ, ही एक यूज केस झाली की बाबा मला फर्स्ट इंडेक्स पाहिजे फिल्टर केल्यानंतर. मग तो फिल्टर का लिहायचा, आपण फाइंड वापरायचं, बरोबर. तर हे असं एक्सप्लेन करता आलं पाहिजे थोडं. ठीक आहे. हम्म. क्लिअर झालं का, मी खूप फास्ट सांगितलं तुला? नाही, क्लिअर झालं मला. मला वाटायचं की मला येतं, पण मला एक्सप्लेन करताना प्रॉब्लेम यायचा. पण हा. जरा मी अ, कसं वापरायचं, यूज केस काय आहे ते जरा डेप्थ मध्ये वाचायला गरज आहे मला असं वाटतं. येस येस, म्हणूनच मी हे वन ऑन वन सेशन मोस्ट ऑफ ना यासाठीच ठेवलेत. लोक ना प्रिपेअर हा. नसतात रे, आणि नंतर म्हणतात की मी 10 इंटरव्ह्यू दिलेत, मी क्लिअर नाही केलेत इंटरव्ह्यू. मग प्रॉब्लेम काय होतो ना, की हा. वेस्ट होतं रे टाइम. मग तुझा 10 इंटरव्ह्यू जर नाही क्लिअर झाले, तर तुझे 10 चान्सेस गेलेत. करेक्ट. 10 मधनं जर तुला 2 ऑफर पण आल्या असत्या ना, तर तू नोटीस पिरियड राहिला असतास. करेक्ट. असं. ठीक आहे, आता जाऊ आपण अँग्युलर मध्ये. तू अँग्युलरच्या कुठल्या व्हर्जनवर काम करतोयस? सध्या अँग्युलर 16 वरती काम करतोय. आणि मी अँग्युलर 18 चे नवीन फीचर पण बघितलेले आहेत. आणि एक सेल्फ प्रोजेक्ट बनवला आहे छोटासा, केलास ना? म्हणजे हा. नवीन फीचर. ठीक आहे, हा. ठीक आहे, मग ते सगळं एक्सप्लोर कर एकदा व्यवस्थित. ठीक आहे. आणि ही जी वेबसाईट आहे ना, ही पूर्ण चाडून टाक, जसं आपण ती चाडली ना आता हा. हा. जावास्क्रिप्ट. स्टेप बाय स्टेप जा, एक एक गोष्ट. दररोज तू वाटलं तर एक सिग्नल वाच आधी, सिग्नल काय आहे, पूर्ण डॉक्युमेंट वाच. हम्म. सिग्नल कसं बनवायचं, सिग्नल आता समजा एक कंपोनेंट आहे तुझ्याकडे. ठीक आहे, आपण आता काय करू ना, थांब, मी तुला स्क्रीन, हा इथं जाऊ आपण एक्सेल ड्रॉ मध्ये. तुला दिसतंय ना हे पण एक्सेल ड्रॉ? हो, दिसतोय. ठीक. अं, हे सगळे वन ऑन वन सेशन्स आहेत माझ्या लोकांसोबत झालेले आतापर्यंतचे. ओके. हे बघ, हा एक रिझ्यूम रिझ्यूम कसा पाहिजे तुझा, त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला मी. हा त्याच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. अच्छा. आपण जाऊ खाली. हे बघ, जे मी तुला एक्सप्लेन करतोय ना सगळं मराठीत, हे मी एकाला एक्सप्लेन हम्म. केलंय. W3 स्कूल वाच, MDN वाच, जावा स्टुडंट वाच, ह्या दोन वेबसाईट आहे. आणि बघ, व्हॉट इज दिस. मग तुझ्याकडे ना आन्सर असं पाहिजे. व्हॉट इज दिस म्हणजे मी ना सहा सहा टॉपिक मध्ये आन्सर देणार आहे, 1 2 3 4 5 मध्ये. करेक्ट. असं. हम्म. आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी तू कसं प्रिपेअर करणार आणि काय काय करणार, हे म्हणजे प्रत्येकासाठी असं लिहून ठेवतो मी. ठीक आहे. तुझ्यासाठी मोस्ट ऑफ मी स्क्रीन शेअर करून हम्म. केलं ना, तर ठीक आहे. आता आपण, मी तुला विचारतो. ठीक आहे, तुझं वेब पेज आहे. ठीक आहे. हम्म. आता हा तुझा नेव्हिगेशन बार आहे. ठीक आहे. आता समजा आणि इथं तुझा युजरचा एक आयकन आहे. ठीक आहे. हम्म. खाली तुझं लॉग इन बटन आहे समजा इथं.
ठीक आहे, याला क्लिक केलंस ना तू का तू लॉग इन होतोस. ठीक आहे, फंक्शनॅलिटी विसरून जाऊ. ठीक आहे. आता हम्म, जसं तू लॉग इन केलास ना, तुझ्याकडे इन्फॉर्मेशन येणार. तुझं नाव येणार, नेम, ईमेल आणि कॉन्टॅक्ट नंबर समजा. आणि समजा तुमचं अवतार म्हणजे तुझा फोटो, हम्म, अवतार. ठीक आहे. आता मला काय करायचंय, माझी रिक्वायरमेंट काय आहे इथं जो आहे ना सध्या, इथं समजा हम्म, ब्लँक आहे, म्हणजे एक डमी इमेज आहे. डमी इमेज नथिंग बट दिस वन. आयकॉन नाही का दाखवतो आपण एक युजरचा असा, हा, हा, बरोबर. आता हम्म, जसं तू लॉग इन झालास ना, जसं तू लॉग इन झालास, तुझं सगळं प्रॉपर चाललं. मला काय हवंय, लॉग इन केल्यानंतर तुझा हा जो अवतार आहे ना इथला, हम्म, त्याला थोडस आपण असं पाठवू खालून. हा जो तुझा अवतार आहे ना इथं अपडेट झाला पाहिजे. करेक्ट. हा, हा, आता तू हे कसं करणार, म्हणजे नेमकं काय करणार, मला एक्सप्लेन कर थोडं 2 मिनिटं, म्हणजे मी तुला ना सिग्नलच हा. सांगेन. तू काय करणार यासाठी. ऍक्च्युली मी एक सेल्फ प्रोजेक्ट बनवला होता. तिथे मी काय केलं होतं की अ, जसं युजर रजिस्टर करणं, मी स्टेट मॅनेजमेंट यूज केलं होतं, NGRX. ओके. आणि तिथे जसं युजर लॉग इन करेल, तिथे मी माझ्या स्टेटमध्ये म्हणजे एक ऑब्जेक्ट बनवेल स्टेट मॅनेजमेंटमध्ये, तिथे युजरचा, आणि तिथे स्टोअर करेल. हम्म. आणि तिथून स्टोअर केल्यावरती मग तो तिथून म्हणजे सपोज नॅव बार कॉम्पोनेंट आहे, तिथून तो गेट करेल, स्टेट मॅनेजमेंटमध्ये फेच करून तिथे दाखवेल. बर. असं बनवलं होतं हम्म. आता मला सांग, तर ऍक्च्युली. तुला हे सिग्नल थ्रू करायचं असेल तर काय करणार. सिग्नल थ्रू करायचं असेल हम्म. तर मी ऍक्च्युली शेअर्ड सर्व्हिसमध्ये एक सिग्नल बनवेल, मी नवीन हम्म. ऑब्जेक्ट बनवेल सिग्नलचा, म्हणजे व्हेरिएबल बनवेल. बरोबर. आणि तिथे मी लॉग इन कॉम्पोनेंट वरून मी तिथे स्टोअर करेल शेअर्ड सर्व्हिसमध्ये. बरोबर. आणि मला नॅवबार कॉम्पोनेंटमध्ये ऍक्सेस करायचा असेल हम्म. तर मी तिथे मग सिग्नल वरून गेट करेल. मग सिग्नल काय करेल, जसं मी लॉग इन करेल तसं तो लगेच रिफ्लेक्ट करेल, चेंज विदाउट चेंज डिटेक्शन ते मॅनेज करतो सिग्नल. ठीक आहे, फक्त सिग्नल थ्रू होऊन जाईल सगळं. तर तुला सिग्नल कम्प्युटेड पण बनवावं लागेल एक. कम्प्युटर, हा म्हणजे कम्प्युटर ठीक आहे, कारण आपण घेऊ. कम्प्युटेड तुझा सिग्नलवर बेस्ड असेल. ठीक आहे, आता मी हा, मी तुला एक्सप्लेन करतो बघ आता. ठीक आहे, आता बघ तुला. ठीक आहे, तू सांगितलं बरोबर आहे, बट मी तुला ना इझी वे सांगतो. ठीक आहे, तू लॉग इन केलंस. ठीक आहे. हा, लॉग इन केल्यानंतर तुझ्याकडे हम्म, इन्फॉर्मेशन आली. ठीक आहे. मग तू हम्म, काय करणार, हा सिग्नल अपडेट करणार सर्व्हिसमध्ये, तुझ्या शेअर्ड सर्व्हिसमध्ये. आणि हम्म. हा तुझा जो कम्प्युटेड व्हेरिएबल आहे ना, हा तू सर्व्हिसमध्येच बनवणार. ठीक आहे. बट तू इथं कसं ऍक्सेस करणार नॅव मध्ये, टाईप करू दिस डॉट शेअर्ड सर्व्हिस डॉट, तुझं समजा या कम्प्युटरचं आपण नाव देऊ, टाईप कसं करायचं, हा, लेट अवतार, हा युजर इनपुट. ठीक आहे. आता हा तुझा झाला, हा पण एक सिग्नलच आहे. करेक्ट. तू काय हम्म. करणार, इथं जाणार आणि याला असं ऍक्सेस करणार. ठीक आहे. बरोबर. काय करणार, जेव्हा पण तुझा हा सिग्नल अपडेट होईल ना, तू जितक्यादा पण लॉग इन करशील ना, या सिग्नलला पण नाव देऊ, थांब, लेट युजर. ठीक आहे. हम्म, आणि युजर मध्ये तुझा इनिशियल ऑब्जेक्ट असेल, जो समजा मी सध्या नल टाकतो. ठीक आहे. आता तू काय करणार, लॉग इन करणार, शेअर्ड सर्व्हिस मध्ये जाणार, हा तुझा सिग्नल अपडेट करणार, हा युजर अपडेट होणार. ठीक आहे. हा तुझा युजर अपडेट झाला का हा याच्यावर बेस्ड आहे. करेक्ट. हा काय करणार, युजर अपडेट झाला का कम्प्युटेड कॉल होणार, हा युजर इन्फो कॉल होणार. आणि हा तुझा कम्प्युटेड कॉल झाला म्हणजे हा तुझा लोड होणार परत युजर इन्फो. आणि बरोबर. त्या युजर इन्फो मध्ये तुझी इन्फॉर्मेशन असेल, तुझ्या अवतारची वगैरे, आणि मग तू तू इथं इमेज वापरणार. बरोबर. हा, इन्फो टाकतो, इन्फो इक्वल टू दिस. आणि तू इथं वापरताना कसं वापरणार मग, दिस डॉट इन्फो डॉट अवतार. आणि त्याच्यामध्ये तुझी इमेज असेल, मग तू ते इमेज टॅगला पाठवू शकतो. करेक्ट. सध्या मी असं टाकतो, प्रिंट करायला फक्त. ठीक आहे. हम्म, तर हा जो फ्लो आपण एक्सप्लेन केला, बोललो ना आता, तर हा फ्लो तुला करता आला पाहिजे सिग्नल थ्रू सोबत. कारण ना आपल्याला ना RxJS वगैरेचं ना डिपेंडन्सी काढायची आहे. करेक्ट.
सो मग तू हा. कम्युनिकेशन कसं करणार? आता याच्यात काय काय कव्हर झालं तुझं बघ. सिग्नल कव्हर झालं, कम्प्युटेड कव्हर झालं, शेअर्ड सर्व्हिस कव्हर झाली. नंतर तू कम्प्युटेड मधनं एखाद्या शेअर्ड सर्व्हिस मधनं एखादा व्हेरिएबल ऍक्सेस कसं करणार ते क्लिअर झालं. कंपोनंट हम्म. कम्युनिकेशन कव्हर झालं. इनपुट आउटपुट थ्रू पण करता आलं असतं हे सगळं, बट आपण इनपुट आउटपुटला टचच नाही केलं यावेळेस. करेक्ट. आपण बोललोच नाही त्याच्या रिलेटेड. कशाला उगाच डिपेंडन्सी वाढवायची इनपुट आउटपुटची. सो ह्या गोष्टी आहेत ना, ह्या ऑप्टिमाइज मधल्या असतात, किंवा तुझं जर प्रोजेक्ट ऑप्टिमाइज करायचा आहे तुला, तर तू काय करणार? करेक्ट. सो हम्म. असं अभ्यास कर. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तू हे जे कन्सेप्ट वाचतोयस ना आता सिग्नल वगैरे, तर हा. अशा वेळी अभ्यास कर की जसं तू एनजीआरएक्स थ्रू केलंस ना, बरोबर आहे, नो डाऊट, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. बट जर तुला एकदम हा. आता टीमने सांगितलं की आपल्याला एनजीआरएक्स वापरायचंच नाहीये, डिपेंडन्सी नाही वाढवायची बाबा, मग काय करणार, कसं हा. वापरणार? सो ह्या गोष्टी आहेत कसं वापरायचं ते. देन हम्म. डिकोडिंग म्हणून आहे बघ, बघितलं असेल तू. हा. काय डेफर का? डेफर लोडिंग, येस. हाँ ते लेजी लोडिंग करतं मतलब येस. वेरियस कंडिशन वर. येस येस येस, करेक्ट. सो तसं मग अभ्यास कर एक एक गोष्टीचा. ऍक्च्युली मी जेवढे इंटरव्ह्यू दिलेत ना तेवढ्यामध्ये हे विचारलेच नाहीत बेसिकली त्यांनी हा, मग नवीन फीचर्स. मला माहिती आहे, मला माहिती आहे, बट तू काय सांगताना मी लेटेस्ट फीचरवर काम करतोय. कुठली तरी कंपनी येईल अशी का त्यांना फक्त नवीन प्रोजेक्ट स्टार्ट करायचा आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरायची. त्यांना साधा व्हेरिएबल बनवायचाच नाहीये प्रोजेक्टमध्ये, सिग्नलच बनवायचे सगळे. करेक्ट. बट तुला हे सगळे एक्सप्लेन करायच्या आधी तुला हे पण माहिती पाहिजे की सिग्नल्स का आलेत, यूज केस काय सिग्नलचे, एक्झॅक्ट का सिग्नल वापरतोय आपण प्रोजेक्टमध्ये. करेक्ट. सिग्नल चेंज डिटेक्शन ऍप परफॉर्मन्स लो व्हायचा होतो त्यामुळे सिग्नल झालं त्यामुळे चेंज डिटेक्शन विदाउट चेंज डिटेक्शन ऍप चालू शकतो आपला अँग्युलरचा. हम्म. आणि आर एक्स जे एस जे मेमरी लीक वगैरेचा प्रॉब्लेम व्हायचा जर अनसबस्क्राईब नाही केलं तर सब्जेक्ट वगैरे यूज केलं तर हम्म. त्यामुळे सिग्नल्स बेटर आहे बरं, ठीक आहे, ते म्हणजे सांगू शकतो तसं, पण काही इश्यू नाही. बट एकदा एकदा डेप्थ मध्ये वाच, ठीक आहे. आणि जसं आता आपण हे बोललो ना, ठीक आहे, सेम तसं पण एक्झाम्पल बनवता आलं असतं आपल्याला, बट ठीक आहे, मला असं वाटलं की आधी तुला हे विचारू दे सिग्नलचं रिलेटेड, कारण सिग्नल वापरणार आहे एट द एंड शेवटी आपण. सो त्याचा पण अभ्यास कर बरं का एकदा व्यवस्थित. ठीक आहे. आता मी तुला ना एक गोष्ट अजून दाखवतो. हा माझा एक मेल बॉक्स आहे. याला क्लोज करतो. आता याच्यात बघशील ना, माझ्याकडे आर्टिकल्स बघ कसले आहेत. 10 एक्स्ट्रीमली युजफुल फ्रंट एंड लायब्ररीज. ठीक आहे. 8 परफॉर्मन्स टिप्स. त्याच्यानंतर टेलविंड्स कसं वापरायचं. नंतर बेस्ट प्रॅक्टिस सिक्युरिटी वेब ऍप्लिकेशन. हे आर्टिकल्स सगळे मीडियमचे आहेत. मी काय केलंय, मीडियमला जाऊन तिथं सबस्क्राईब करून ठेवलंय. अँग्युलर, जावास्क्रिप्ट रिॲक्ट वगैरे. मग ना मला हे आर्टिकल्स असतात. समजा मी आता मला हे वाचायचं किंवा ठीक आहे, आता तू अभ्यास करतोच आहेस ना, जर समजा तुला कोणी विचारलं की जावाचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी तू काय करू शकतो, रिॲक्ट अँग्युलरचा आणि रिॲक्टचा तर विचारतात, बट जावास्क्रिप्ट मध्ये काय करणार. सो तुला हे माहिती पाहिजे. मी हे सांगेन की तू यू स्ट्रिक्ट मोडच वापर कधी पण. डॉम ऑप्टिमायझेशन काय असतं, म्हणजे मला काय म्हणायचंय, आर्टिकल्स पण वाचेल तर तुला अजून हेल्प होईल. अभ्यास तर करतोच आहेस. करेक्ट. आता जर मला इंटरव्ह्यू घ्यायचा असता तुझा, तर मी काय करेन, मोस्टली मी काय करतो, नॉर्मल क्वेश्चन विचारतो, बट मला जर थोडंसं एकदम थोडं चांगले क्वेश्चन विचारायचे आहेत, समोरचा थोडा प्रिपेअर आहे, तर जसं तू म्हटलं मला अँग्युलरचं लेटेस्ट माहिती आहे, तर मी तुला अँग्युलर 18 विचारलं असतं आता, की काय आहे नेमकं, का वापरतोय. करेक्ट. नंतर हे रियुजेबल फॉर्म्स काय आहेत. कधी तू जेसन थ्रू फॉर्म बनवलायस का अँग्युलरचा? रिएक्टिव्ह फॉर्म बनवलाय. रिएक्टिव्ह फॉर्म बनवायचा समजा मला, बट माझ्याकडे एक जेसन आहे. जेसन थ्रू मला हा. एक बनवायचं आहे. तर ते कसं बनवणार, काय करणार? तर हे जेसन आर्टिकल, थ्रू. हे आर्टिकल आहे ओके. ना, हा हे आर्टिकल आता पेड वाला आर्टिकल आहे. करेक्ट. तर एक हा. त्यांची वेबसाईट आहे, तू सर्च कर गुगलला की मला मीडियमचं आर्टिकल हे करायचं, क्रॅक करायचं, तर काय करायचं. ते एक लिंक असते, त्या लिंकवरनं तू बघू शकतो हे सगळे आर्टिकल. ठीक आहे ना. ओके. तर अशा गोष्टी थोड्या ट्राय कर, आणि तुला एक दोन युट्यूब चॅनल सांगतो मी अजून, त्याच्यावरनं पण एकदा अभ्यास कर वाटलं तर. ठीक आहे. एक मिनिट आपण इथं खाली काम आहे तसं ते, काय नाव आहे यार त्याचं, अँग्युलर, अँग्युलर डिकोडेड, अँग्युलर कोड फ्रंट एंड डिकोड आहे वाटतं तो. ओके.
हा, हा जो आहे ना युट्यूबर, याचे ना हम्म. फक्त लेटेस्ट जे व्हिडिओ आहेत ना, अँग्युलरच्या नवीन रिलेटेड, याचे एकदा ना व्हिडिओ बघ एकदा. त्यांनी काय एक्सप्लेन केलंय, कसं केलंय. ओके. म्हणजे हे बघ, आता हे लिंक सिग्नल काय आहे, म्हणजे सिग्नल ठीक आहे, सिग्नल बघितला आपण, बट लिंक्ड सिग्नल काय राहतं, का वापरतोय. आणि हा, युनिट टेस्ट केस लिहिल्यास का तू कधी? युनिट टेस्ट केस लिहिले होते, आय थिंक 1.5 इयर्स अगोदर लिहिले होते मी. हा, सो मग ते पण वाच एकदा व्यवस्थित. ओके. ठीक आहे. आणि कुठले कुठले फ्रेमवर्क्स आहेत रिॲक्ट त्याच्यासाठी टेस्ट केस लिहायला, काय काय करणार, कसं करणार. तर तुला एखादं युनिट टेस्ट लिहायची एखाद्या सर्व्हिसची, तर तू काय करणार, असं म्हणजे इन हम्म. जनरल म्हणतोय मी का, म्हणजे एंड टू एंड प्रिपरेशन झालं ना रे, एकदा तू प्रिपेअर केलंस ना व्यवस्थित, मग तुला वारंवार हम्म. अभ्यास करायची गरज नाही. तू 2-3 महिने फक्त हा. नोट्स बनव आणि त्यात वाचत राहा, आणि एकदा तुझं फ्लो चालू झाला ना इंटरव्ह्यू द्यायचा, मग एकदा फ्लो हम्म. मध्ये आलो का आपण पटापट आन्सर देतो चांगली. राईट, राईट. सर, एक प्रश्न विचारायचे होते. हम्म. ऍक्च्युली मी L&T मध्ये ॲज अ सपोर्ट काम केलं आहे. ओके. सो हम्म. मी ऍक्च्युली आणि इथे करंट कंपनीमध्ये 2 इयर्स मध्ये डेव्हलपमेंट मध्ये केलंय. हम्म. तर मी 3 इयर्सचा एक्सपिरियन्स ह्याच्यामध्ये दाखवतो अँग्युलर वरती. तर ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही, दाखवून दे. आता टाकून देऊ ना, ठीक हो, आहे. फक्त तू प्रिपेअर पाहिजेस रे 3 इयर्स साठी. हा. मी जे हा. सांगितलं ना तुला, आता समजा जर तू बघ, तू जर मला 3 इयर्स एक्सपिरियन्स सांगितला ना, तर मी तुला क्वेश्चन पण तसे विचारेल ना, मग 2-3 वर्ष एक्सपिरियन्स वाले. फक्त तुला बघ, हो. जर तू आन्सर देता आले, तुला जर आन्सर देता आलेत ना, झालं तुझं काम, तेच काम आहे ना आपलं. हो. येस. ओके. म्हणजे अजून दुसरा एक प्रश्न विचारायचा होता ना, की म्हणजे ऍक्च्युली म्हणजे L&Tचा ना 2 वर्षाचा बॉन्ड होता. हम्म. तर तिथे मी 1.1 इयर्स मध्ये लेफ्ट केला. सर्व्हिस पिरियड म्हणजे मला रिलिव्हिंग लेटर मिळालेलं आहे, सर्व्हिस लेटर मिळालेलं नाहीये. तर फ्युचरमध्ये मला सर्व्हिस लेटर पण लागेल का? कारण नुसतं रिलिव्हिंग लेटरवरती होईल माझं म्हणजे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. लेटर म्हणजे एक्सपिरियन्स लेटर म्हणतोस का तू? हा, एक्सपिरियन्स लेटर मला नाही मिळालं, रिलिव्हिंग मिळालं L&T. रिलिव्हिंग पण ठीक आहे ना, म्हणजे बघ, एक्सपिरियन्स लेटर असतं एक, ठीक आहे, एक जॉईनिंग लेटर असतं, तुझ्याकडे जॉईनिंग लेटर आहे? जॉईनिंग लेटर आहे, बरोबर. ठीक आहे, जॉईनिंग आहे. रिलिव्हिंग मध्ये त्यांनी लिहिलंय का तू ह्या दिवसापासून ह्या दिवसापर्यंत L&T मध्ये होतास? हो, लिहिलेलं आहे. संपलं, मग तेच तुझं रिलिव्हिंग लेटर म्हणजे सर्व्हिस लेटर झालं तुझं. ओके. पण त्यांचा एक बॉन्ड अमाऊंट होती ना, ती ते सांगतात की बॉन्ड अमाऊंट पे केल्यावरती तुला एक्सपिरियन्स लेटर भेटेल असं. ठीक आहे ना, काही गरज नाही ना. नाही. तुझ्याकडे सॅलरी स्लिप आहे त्यांच्या? हा, आहेत, आहे. सॅलरी स्लिप आहे, PF स्लिप आहे. पीएफ स्लिप पण आहेत ना, मग सोड ना. हा. हा. आणि ऍक्च्युली आता करंट कंपनीमध्ये मी 5 वर्ष ह्याच्यावरती काम केलं, ट्रेनिंगमध्ये, स्टायपेंड वरती. तर त्यांना मी सांगते की पूर्ण 3 वर्ष काम करतोय. तर असं म्हणजे माझ्याकडे ते 5 वर्ष ट्रेनिंगचं पण ऑफर लेटर आहे आणि अपॉइंटमेंट लेटर आहे. आणि त्याच्यानंतर मी ऑन बोर्ड झालो सेम कंपनीमध्ये. हम्म. आणि तेव्हा स्टार्ट डेट वेगळी आहे, स्टार्ट डेट तेव्हाची असेल 5 महिन्यानंतरची माझी. तर असं म्हणजे बॅकग्राऊंड मला प्रॉब्लेम येईल का, मी पूर्ण तीन नाही वर्ष नाही दाखवलं नाही, तर? तुझं बघ, जे ऑफिशियली असेल ना, बघ इंटरव्ह्यू क्लिअर कर, ठीक आहे, जे तुझं हां. ऑफिशियल डॉक्युमेंटवर जे असेल ना, तेच दाखव. हां. तिथं फेक नको करू 2-4-5 महिन्यांसाठी. करेक्ट. आणि हे सगळं तू हे जे हां. करतोयस ना, तुला अजून 2-3 वर्ष एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे. जेव्हा तुझा हां. एक्सपिरियन्स 7-8-9-10 एक्सपिरियन्स होईल ना, हे आधीचं दोन तीन हां. वर्ष एक्सपिरियन्स कोणी कव्हरच नाही करत. म्हणजे तू एखाद्या मोठ्या कंपनीज मध्ये गेला काम करायला, करेक्ट, हां. तुझं ऑलरेडी तिथं बॅकअप बनला की बाबा ठीक आहे, मी आता इन्फोसिस मध्ये 6 वर्षापासून आहे, करेक्ट. हम्म. हम्म. जो मागचं म्हणजे मागच्या 4 कंपन्यांचं होतं ट्रॅक, ठीक आहे. समजा तुझ्या ऑलरेडी 2 कंपन्या झाल्या, तर पुढच्या 5 वर्षामध्ये अजून 3 कंपन्या चेंज केल्या, तर पहिल्या कंपनीचा एक्सपिरियन्स नाही विचारणार कोणी. ते ठीक आहे, बट हम्म. मला काय म्हणायचंय, जे तुझं ऑफिशियल डॉक्युमेंटवर ज्या गोष्टी आहेत ना, तेवढ्याच दाखव आणि तेवढंच सांग. हा, म्हणजे आता कसं, म्हणजे मी 1 वर्ष काम केलं त्याच्यानंतर मग ते विचारते की तू परत ट्रेनिंग मध्ये कसं काय गेला. तर मला काय म्हणायचं, मग माझ्याकडे ते ट्रेनिंगचे पण डॉक्युमेंट्स आहेत, पण मी त्यांना असं सांगू शकतो का मी 3 वर्ष काम केलंय, पण मी ते तिथे ट्रेनिंग मला जरुरी होतं करायचं. नाही ना, नाही, काही गरज नाही ना, तुझ्याकडे 3 इयरचे डॉक्युमेंट आहे प्रॉपर एंड टू एंड सगळे. हा, सगळे आहे माझ्याकडे, सगळे अरे मग डॉक्युमेंट आहे, ट्रेनिंगचं ट्रेनिंग पण बोलूच नको डॉक्युमेंट ना. आहे. आणि अरे ट्रेनिंग हा. बोलूच नको, पूर्ण 3 इयर एक्सपिरियन्स इन अँग्युलर खतम.
हा मी बोलत नाहीये, पण असं जर व्हेरिफिकेशनला काय आलं की असं नाही नाही ते, अरे मी. पण तुझं व्हेरिफिकेशन काय होतं माहिती आहे का? तू त्या हा. कंपनीत होतास का नाही, 1 तारखेपासून 2 तारखेपर्यंत, स्टार्ट टू एंड, हो का नाही, खतम. हो मी होतो तसं. बस खतम. मग तुझं बाकी नाही विचारणार कोणी की तू त्या कंपनीत मग किती महिने ट्रेनिंग केलंस, किती महिने बेंचवर होतास, किती महिने काय हम्म. काम केलं. फक्त काय असतं तुझं बिहेवियर कसं होतं कंपनीत, ठीक आहे, की बा नाही बा पोरगा होता आमच्याकडे 2 वर्ष, बट त्याचं काम वगैरे पण व्यवस्थित होतं, काही त्याच्यावर असं रेड मार्क वगैरे नाही आमच्याकडनं. ओके. तेवढंच, बाकी काय. हम्म. ओके. अजून एक प्रश्न होता की फक्त अँग्युलर वरती गेलो तर फ्रंट एंड मध्ये बेसिकली तर ठीक आहे का, मी नोड जेएस करून फुल स्टॅक वरती पण जाऊ? नोड जेएस वरती कॉन्फिडन्स नाही आहे मला, अँग्युलर वरती कॉन्फिडन्स आहे, आणि ठीक आहे, मग दोघांमध्ये पॅकेजचा डिफरन्स पडेल का फुल स्टॅक आणि अँग्युलर? आधी तू अँग्युलरचे तर स्टार्ट कर इंटरव्ह्यू, ऍटलीस्ट पेपर टाक, ठीक आहे. हा हा. बॅकग्राऊंड नोट जेएसचा पण अभ्यास चालू दे थोडा थोडा, आणि त्यांना सांग की बाबा मी फ्रंट एंड मध्ये काम करतो, 70% 30% नोट जेएस मला येतं. जर तुमच्या हा. प्रोजेक्टमध्ये रिक्वायरमेंट असेल तर मी ॲज अ फुल स्टॅक काम करू शकतो, बट थोडंसं मला टाइम लागेल नोट जेएस साठी, बट अँग्युलरचं मी फर्स्ट डे पासून काम करू शकतो. ओके. बरोबर. कॉन्फिडन्स यायला पाहिजे रे, बाकी काही नाही समोरच्यांना. हम्म. अ, अ, हा ऍक्च्युली माझं करंट कंपनी पण लांब आहे, 50 किलोमीटर लांब आहे माझं. रोज 5 तास जातं ट्रॅव्हलिंग मध्ये. अरे बाप रे आणि बाप. सॅटरडे पण वर्किंग आहे. हम्म. तर मी मॅनेज करतोय सगळं. त्यामुळे म्हणजे मला आता म्हणजे वर्क फ्रॉम होम पण नाहीये ना, त्यामुळे मला जेव्हा इंटरव्ह्यू शेड्यूल होतं तेव्हा सुट्टी दाखवावी लागते. तर थोडं म्हणजे आता म्हणजे कालच मी फ्रायडेला एक इंटरव्ह्यू दिला होता. तर त्याचा चांगला गेला इंटरव्ह्यू. मला मी इनपुट विचारला लास्टला, चांगलं बोलले ते. हम्म. त्याचा एक त्यांना मी 30 डेज सांगितलं जॉईनिंग. ठीक आहे. कारण मी ऍक्च्युली 90 डेज नेगोशिएबल सांगतो. 90 डेज आहे, 60 डेज नाही आहे नाही पण नाही, ते सांगतो जमणार नाही. नेगोशिएबल आहे. ते नाही पण होणार. इंटरव्ह्यू नंतर शेड्यूल होत नाहीत, त्यामुळे ऍक्च्युली ठीक आहे. तसं. तू हे ई बुक्स घेतलेत का? हे बघितलेस का तू आमचे ई बुक्स? नाही म्हणजे नाही बघितलं. तुला जर वाटत असेल ना तर एकदा घे हे, तुझं ना खूप सारे क्वेश्चन क्लिअर होऊन जातील. ई बुक्स वरती का? हा म्हणजे त्याच्यात काय काय आहे बघ. अँग्युलर आहे, ES6 आहे, जावास्क्रिप्टचे कोडिंगचे क्वेश्चन्स आहेत, ॲरे रिलेटेड, ऑब्जेक्ट रिलेटेड, ठीक आहे. म्हणजे मला हा काय हा. म्हणायचंय, जसं मी तुला म्हटलं बघ, तुझं सिंटॅक्स नाही चुकणार. तू प्रॉपर जर सिंटॅक्स लिहित गेलास ना तर असं होतं की तू यूज टू या गोष्टींना. नाहीतर इंटरव्ह्यूवर काय म्हणेन की यार हा सिंटॅक्स पण नाही लिहू शकत आहे ॲरे डॉट फिल्टरचा, तर हा काय काम करेन. ठीक आहे. सो हा. हे लक्षात ठेवूनच ते बनवलेलं, हे प्रॅक्टिसचे क्वेश्चन हे जे आहेत ना जावास्क्रिप्ट प्रॅक्टिस, त्याच्यासाठीच बनवलेत फक्त हे मी. हे जे आहेत ना याच्यामध्ये हे दोघी, याचं मेन ऑब्जेक्टिव्ह तोच होता माझा की जावास्क्रिप्ट मध्ये तुमचं ह्या गोष्टी क्लिअर पाहिजे आधी, कोडिंगचे क्वेश्चनचे सिंटॅक्स आणि ते. हम्म. ओके. मी बघ गो थ्रू करतो त्याचं. हा ठीक आहे मग ना, ते विचार. ते मॅन्डेटरी नाही आहे, बट असं नको व्हायला की हम्म. प्रिपेअर करतोयस बट अजून 2-3 इंटरव्ह्यू फेल झाला बिकॉज ऑफ छोट्या छोट्या गोष्टींमुळे. हा बरोबर आहे. हा सो अ, चांगला प्रिपेअर कर, होऊन जाईल. हो हो हो. अजून काही? अ, अजून म्हणजे तुम्हाला रिझ्युमे कसा वाटला, म्हणजे अजून काही चेंजेस करायचे तुझा रिझ्यूम रिझ्युम मध्ये? बघितला मी. एक मिनिट परत बघू दे यार मला. तुझा रिझ्यूम मध्ये ना, तू हा. ना थोडासा एकदम एकाच पेज मध्ये बनवला असणार रिझ्यूम तुझा. एका पेजवरतीच बनवलं बरोबर. ठीक आहे, सध्या बोलतो ठीक आहे, काही एवढं हे नाही हा हा. आपली. तुला ना टेस्टिमोनियल साठी आता एक रिक्वेस्ट येईल नंतर, याच्यानंतर ते प्लीज फेल करशील. ओके ओके. चालेल. हे बघ तू काय केलंस माहिती आहे का, तुझा हा जो रिझ्यूम आहे ना एकदम वाईड आहे, ठीक आहे. म्हणजे तू ना साईडने हा. गॅप सोडलायस काही. त्याला थोडंसं हे कर, कारण मला असं वाटतं तू हे वन पेज मध्ये बसवण्यासाठी केलंय सगळं हे, बट तुझ्याकडे हो स्पेस हो. आहे खाली. बट ठीक आहे, काम करू शकतो, राहू दे सध्या बघू. म्हणजे तसं तर मला हे बघ, मला मला काय हवं असतं की समोरच्यानी हे लिहिलं गेलेलं पाहिजे फर्स्ट लाईन मध्ये की बा मला एवढा हा. एक्सपिरियन्स समजलं पाहिजे. तुझं ओके. 2च कंपन्या तर ठीक आहे. हे फॉर्म्स आणि हे जे लिहिलेस ना तू, रिएक्टिव्ह फॉर्म व्हॅलिडेशन वगैरे,
याची हा. दाखवायची गरज नाही, कारण जर तुला 2-2.5 वर्ष एक्सपिरियन्स आहे तर तू ते करतच असशील असं एक्सपेक्टेड आहे तुझ्याकडनं. बरोबर बरोबर. Right? So, जे तुला वाटतं ना की हे नकोय, आपला तू इथनं रिझ्यूम पण बघू शकतोस. रिझ्यूम पण आहे, एकदा तू सॅम्पल रिझ्यूम डाउनलोड कर, फ्रीमध्ये येतो, त्याच्यासाठी अमाऊंट नाही काही. तो बघ आधी, हा. कम्पेअर कर, आणि तुला जे वाटलं की बाबा मी हे काढू शकतो माझ्या रिझ्यूमवरनं, ते काढून टाक. ओके. चालेल, मग मी बघतो काय करायचं चेंजेस. येस. सर अजून काही टिप्स, म्हणजे जर मला प्रोडक्ट बेस मध्ये जायचं असेल तर का डीएसए करावं लागेल का असं, म्हणजे स्ट्रॉंग आहे? तू बघ, तुला आधी ना रिझाईन करणं मस्ट आहे, ठीक आहे. कुठल्या हा पण हा. कारणासाठी तुझा फोकस शुड बी रिझाईन आणि गेट द ऑफर. राईट राईट. एकदा ऑफर मिळाली ना, मग तू डिसाईड कर तुला प्रोडक्ट बेसमध्ये राहायचं आहे का सर्व्हिस बेसमध्ये. बट मी तुला सजेस्ट करेन, तू 1-2 वर्ष अजून सर्व्हिसमध्ये पण काढलास ना तरी पण काही हरकत नाही, बट तू प्रिपेअर कर मग प्रोडक्ट बेससाठी. आता तुझ्याकडे टाइम पण नाही तेवढा प्रिपेअर करायला, करेक्ट. तू राईट 5 दिवस राईट. ऑफिस असतं, ठीक आहे. 6 दिवस ऑफिस असतं, त्यातनं तुला अभ्यास पण हा करता आहे डीएसएचा. आता मी तुला खूप साऱ्या गोष्टी दिल्यात अभ्यास करायला अजून. तुला हेच करता हो. 2-3 वीक लागतील, मग तू परत डीएसए करशील ना, त्याच्यात तुला 1-1.5 महिना अजून जाईल. सो ठीक आहे, म्हणजे हम्म. असं नसतं का डीएसए आलं तरच प्रोडक्ट बेस्ड कंपनी भेटेल. ठीक आहे, हे अच्छा. थोडंसं म्हणजे मिसगाईड पण होतं कधी कधी. बट ठीक आहे, आता हम्म. काय करणार त्यामध्ये. हा, म्हणजे आता माझा पण विचार तोच आहे की चांगलं ऑफर घेऊन मग त्याच्यानंतर प्रिपरेशन स्टार्ट करावी, हा, तू चांगली डीएसए. 1-1.5 वर्ष घे वाटलं तर तुला, बाबा आता मोठ्या कंपनीत जायचं प्रोडक्ट बेसमध्ये, सो मग तू तसा अभ्यास कर, तुझा रोडमॅप बनव पूर्ण वर्षभराचा, की मला लीड कोड एवढे सॉल्व्ह करायचे, प्रोडक्ट बेसला जाण्यासाठी एवढं एवढं करणार मी अभ्यास असं. ओके ओके. सध्या जर तुला हे तुझं 6 डे वर्किंग मधनं वर्क फ्रॉम होम नाही, तर त्या सगळ्या गोष्टी तू डोक्यात ठेव आणि तू आधी बाहेर निघ. हो, बाहेर निघणं गरजेचं आहे कारण ते प्रत्येक वर्षी कमिटमेंट मागतात. यप. अं, त्यामुळे आय थिंक मला ग्रोथसाठी निघायला पाहिजे बाहेर. तेच म्हणतोय मी, आधी तू म्हणजे पर्सनल ग्रोथ झाली पाहिजे रे, नंतर मग तू बाकीच्या गोष्टी बघ ह्या सगळ्या. कारण 6 डे वर्किंग इज, आणि ठीक आहे, परमनंट परमनंट वर्क फ्रॉम होम नसेल तरी ठीक आहे, हायब्रिड पण ठीक आहे, ऑफिसला जातोस ते पण ठीक आहे, बट तुला टाइम पण भेटला पाहिजे ना रे फॅमिलीसाठी नंतर, त्यासाठी. हो, तेच ते पण इश्यू आहे. बरोबर. आता मी करंट कंपनी, मला वाटतं एक ऑफर मिळेल मला, काल इंटरव्ह्यू दिला होता त्याचे त्यांना मी 30 डेज सांगितलंय आणि मी अजून पेपर टाकला नाही. तू त्यांना सांग ना, म्हणजे त्यांची ऑफर आली ना का रिझाईन टाक आणि त्यांना सांग की मी आज रिझाईन केलंय, ठीक आहे. हा आणि तुझ्या कंपनीत सांग, मग त्यांना सांग की बा मला 30 डेज मध्ये सोडायची कंपनी, मला काही पण करून, मला नाही होते म्हणा जाणं, म्हणजे मला नाही होते, मला सोडायचं आहे, मला रिलिव्हिंग लेट मला द्या बॉ, रिलीज करा. हा. आणि जर हम्म. त्यांनी ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर मग यांना सांग नंतर की बाबा थोडंसं डिपेंडन्सी माझ्यावर सध्या, तर मला थोडंसं नोटीस पिरियड एक्सटेंड करायला लागेल, बट मी जॉईन करेन तुमची कंपनी. म्हणजे तुला दोघांना कॉन्फिडन्स मध्ये घ्यायला लागेल रे, नाहीतर मग जर तुझी ऑफरच जर व्हॅलिड नसेल तर मग रिझाईन करून काही मतलब नाही. ओके. ठीक आहे ना. थँक्यू. ठीक आहे, थँक्यू सर. चालते शुभम. आय थिंक मी तुला ना खूप साऱ्या गोष्टी सांगितल्यात, माहिती नाही एकदम जास्त सांगितल्यात का कमी सांगितल्यात, बट आय थिंक मला असं वाटलं का तुला हे तुला हेल्प होईल म्हणून मी सांगितल्या बऱ्याचशा गोष्टी. So, हो, तुला मला पाहिजे तर, ठीक आहे. हेल्पफुल आहे. आणि हा. जर तुला काही हेल्प लागली ना तर मला ना इंस्टाग्रामवर पिंग कर. ओके चालेल. सेम सेम नावाने, युआय डेव गाईड नावाने तुला भेटून जाईल, एकच चॅनल. ठीक आहे, हो आणि चालेल. चॅटमध्ये लिंक्स पाठवल्यात ना, त्या कॉपी करून घ्या आधी आणि मला कन्फर्म कर. हा, एक सेकंड मी करतो कॉपी. जावासिटी इन्फोच आहे आणि ते युट्यूब चॅनल दिलंय बघ तुला. आणि तू आधी नोट्स बनव बरं का. हा. ठीक आहे ना. आणि तुझं जे बरं. कम्युनिकेशनचा इश्यू आहे ना, तो तुला सॉल्व्ह करायचं मी सांगितलं, माझा एखादा व्हिडिओ बघ, मी क्वेश्चन विचारेन, तू पॉज करायचा व्हिडिओ, तू ट्राय टू आन्सर, तुला स्वतःला आन्सर दे. ठीक आहे, असं प्रॅक्टिस हो कर. असे प्रॅक्टिस कर 5-7 व्हिडिओ, मग काय होईल, 5-6, असं समज की तुझे 6 इंटरव्ह्यू झालेत, मॉक इंटरव्ह्यू झालेत तुझे डायरेक्ट. असं प्रिपरेशन होऊ हो शकतं. म्हणजे असं नाही की बा मी तुझा इंटरव्ह्यू घेईन तरच तू प्रिपेअर होशील. तू पॉज करायचा व्हिडिओ, आन्सर द्यायचं, बघायचं की मी आन्सर बरोबर दिलं का, समोर त्याने आन्सर काय दिलं, कम्पेअर कर. आणि हो आपण अजून एक मॉक इंटरव्ह्यू घेऊ तुझा, बट तू आधी अभ्यास कर व्यवस्थित. हो, मी अजून चांगलं प्रिपरेशन करतो डेप्थ मध्ये. ठीक आहे, चालेल मग शुभम. कॉपी केले सर. ओके, चला बाय बाय. चला. थँक्यू, बाय.